प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। या प्रभागातून या समाजसेविका प्रमिला गावित, रसिका पाटील, तृप्ती भोईर आणि महेंद्र पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे चारही उमेदवार झंझावत असा प्रचार या परिसरामध्ये करत आहेत। या प्रभागाचे विशेष म्हणजे चारही उमेदवार हे मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे एक आगळा वेगळा उत्साह या ठिकाणी प्रचाराचा पाहायला मिळाला। प्रचारादरम्यान परिसरातील मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आगामी काळात करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती देत आहेत। उमेदवारांना मतदार राजाकडून देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून जंगी स्वागत देखील करण्यात येत आहे। जोरदार घोषणाबाजी करत या परिसरातून मशाल या चिन्हाची जनजागृती करत आगामी काळात येणाऱ्या मतदानाच्या दिवशी मशाल या चिन्हावरती मतदान करण्याचं आवाहन प्रचारादरम्यान मतदारांना करण्यात येत आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील या प्रचारामध्ये सहभागी झाले होते। नेमकं कशा प्रकारे परिसराचा विकास करण्यात येणार आहे या संदर्भातील माहिती उमेदवार माया पाटील यांनी दिली आहे। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं निशाणी मशाल या चिन्हावर आमचे 4 उमेदवार आहेत। मी स्वतः ड मधून आहे, महेंद्र चिंतामण पाटील उर्फ माया पाटील। माझ्याबरोबर अ मधून प्रमिला गावित आहे, ब मधून रसिका पाटील आहे, तसेच क मधून तृप्ती भोईर आहेत। आम्ही सर्वांनी मिळून ह्या प्रभागाचा विकास हे आमचे मार्गदर्शक आमचे ज्येष्ठ नेते श्री नरेश महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करणारच आहोत। त्याचबरोबर आम्हाला जे मनरे साहेबांनी जे पाठबळ दिले, आम्हाला जी स्फूर्ती दिली, आम्हाला जे उमेदवार दिले, त्याचा कुठेतरी आम्ही सार्थक करण्यासाठी या विभागातील ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये पाणी आहे, रस्ते आहेत, ट्रॅफिक आहे, तसेच जे इंटरनल रोडचे इश्यू आहेत, गटार आहेत, या सर्वांवर आम्ही अभ्यास करून या सर्वांसाठी आम्ही गाववाल्यांच्या बरोबर जे काही त्यांच्या अडचणी असतील त्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन आणि त्या समस्या पूर्ण करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू। क्लस्टरचा प्रश्न आमच्याकडे नाही आहे, आमच्याकडे वाहतूक कोंडीचा जास्तीत जास्त प्रश्न आहे आणि त्याच्याच बरोबर पाण्याचा पण भरपूर प्रश्न आहे। पण आम्हाला आता साहेबांनी जे आम्हाला कमेंट्स केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला जर 10 ml पाण्याची जर वाढीव झाली तर आपला हा गोंडबंद पट्टा पाणी मुक्त तसे टँकर मुक्त होऊ शकतो। पण त्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी आमच्यासारख्या उमेदवारांना सुशिक्षित उमेदवारांना निवडून देणं ही समस्त नागरिकांना आम्ही आवाहन करतो। मतदारांना आम्ही एवढंच सांगणार की तुम्ही आमच्या पाठीशी राहा, आम्ही तुमच्या पाठीशी राहू। तुम्ही रात्री अपरात्री आम्हाला कधी पण बोलवा, आम्ही तुमच्या हाकेला हाक देऊ आणि तुमचा जो काही काम कुठे अडलेले असेल त्यासाठी आम्ही स्वतः तुमच्या घरी तुमच्या दाराजवळ उभे राहू।